पवारांना शह देण्यासाठी तटकरेंचं गलिच्छ राजकारण, दादांची राख विझली नव्हती, तो सुनेत्रा पवारांना शपथ द्यायला लावली, शरद पवार राष्ट्रवादीचा ताबा घेतील असं तटकरेंना वाटलं, रामदास कदम यांचं वक्तव्य। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीचा वाद निरर्थक असला आणि चुकीचा असल्याचं फडणवीसांचं वक्तव्य, प्रत्येक व्यक्ती स्वतःच राजकारण कसं करता येईल याचा प्रयत्न करतो, अशा पद्धतीचं राजकारण बंद झालं पाहिजे, रामदास कदमांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। पवार कुटुंबियांची सहयोग निवासस्थानी बैठक संपन्न, बैठकीला शरद पवार, युगेंद्र पवार उपस्थित होते। अजितदादांच्या निधनानंतर आज सांत्वन भेटीचा शेवटचा दिवस, सांत्वन भेटीसाठी आजही संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित। पवारांसारखा नेता दिल्लीत असणं गरजेचं, पवारांसारख्या नेत्याला निवडून आणण्याची मवियामध्ये ताकद, आमच्यामध्ये पवारांना निवडून आणण्याइतका मतांचा कोटा, संजय राऊतांचं वक्तव्य। शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीची टर्म 2 एप्रिलला संपणार, राज्यसभेवर पुन्हा जाण्यासाठी 36 आमदार हवेत, मात्र पवारांकडे केवळ 10 आमदार। 2 एप्रिलला पार्थ पवार की शरद पवार राज्यसभेवर जाणार याकडे लक्ष। पवार मोठे नेते, काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न, दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर पटोलेंची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या खासगी सचिवाची सीआयडी चौकशी, अजितदादांच्या प्रवासाच्या नियोजनाबाबत चौकशी केली। 28 जानेवारीच्या अजित पवारांच्या दौऱ्यासह प्रवासाचं नियोजन कसं आणि कुणी केलं याबाबतही चौकशी। विमान दुर्घटना प्रकरणी अजितदादांचे ओएसडी अनिल ढिकलेंचाही जबाब नोंदवला जाणार, याआधी दादांचे खासगी सचिव अविनाश सोलवटांचा जबाब नोंदवला गेला। पुणे सीआयडीकडून विमान अपघात प्रकरणाची चौकशी सुरू। अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे, घटनेचा तपास सार्वजनिक करा, बीडचे खासदार बजरंग सोनावणेंची मागणी। दत्ता भरणेंकडून सुनेत्रा पवारांची सांत्वनपर भेट, अजित पवार नाहीत याचं दुःख होतंय, दादांचा मृत्यू हा अपघाती मृत्यू, घातपात कुणीही म्हणू नये, मंत्री दत्ता भरणेंचं वक्तव्य। जयंत पाटलांचं वक्तव्य निषेधार्ह, सुनेत्रा वहिनींनी पक्षाची जबाबदारी उचलली, राष्ट्रवादीच्या राज्य प्रवक्त्या सायली दळवी यांचं वक्तव्य। जानेवारी 2025 पासून 377 विमानांमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड झालेली विमानं ही देशातील विविध नियमित विमान कंपन्यांची, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची लोकसभेत माहिती। अजित पवारांच्या अपघाताची चौकशी झालीच पाहिजे, दादांच्या अपघाताबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत, नाना पटोलेंकडून घातपाताची शक्यता व्यक्त। दुःखद घटनेनंतर लवकर शपथविधी होणं हे लोकांना आवडलं नाही, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून संजय शिरसाटांची प्रतिक्रिया, रोहित पवारांकडे काही असेल तर 9 तारखेपर्यंत वाट पाहिली पाहिजे, शिरसाट यांची प्रतिक्रिया। सपकाळ विरोधी पक्षात आहेत म्हणून असं वक्तव्य करतात, चौकशी सुरू आहे, क्लीन चिट मिळण्याचा प्रश्नच येत नाही, पंकज भोयर यांचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा अजित पवारच पुढे घेऊन जात होते, निलेश लंकेंची प्रतिक्रिया, तर काही नेत्यांना राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण होईल असं वाटलं, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला विरोध करणाऱ्या नेत्यांवर लंकेंची टीका। सरकार डरपोक आहे, पंतप्रधान खासदारांना घाबरतात, अनेक पंतप्रधानांसमोर अशी आंदोलनं झाली आहेत, लोकसभेत पंतप्रधान मोदींनी भाषण न केल्यानं राऊतांची टीका। पंतप्रधान मोदींचं सक्षम नेतृत्व हे देशाला माहिती, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राऊत डरपोक हे सुद्धा देशाला माहीत, नवनाथ बन यांचा पलटवार। अमरावतीत महापौरपदासाठी एमआयएमचा भाजपला पाठिंबा, अमरावतीत भाजपचे श्रीचंद तेजवानी महापौर, भाजपला एमआयएमच्या बडनेरामधील नगरसेविका मीरा कांबळेंचा पाठिंबा, अमरावतीत भाजप युवा स्वाभिमान तर शिंदेंची शिवसेना आणि एनसीपी एकत्र। कोल्हापुरात महायुतीच्या रुपाराणी निकम महापौरपदी, भाजपच्या रुपाराणी निकम यांना 46 मतं, काँग्रेसच्या सचिन शेंडेंना 35 मतं मिळाली। नाशिकमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं, शिंदेंचीही सत्तेत सहभागी घेण्याची भूमिका, नाशिकमध्ये भाजप महापौर झाल्यानंतर गिरीश महाजन यांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपचा महापौर तर शिंदेंच्या शिवसेनेचा उपमहापौर असणार,
समीर राजूरकर यांची महापौरपदी निवड तर उपमहापौर पदासाठी महायुतीकडून राजेंद्र जंजाळ यांच्या नावाची घोषणा। अहिल्यानगर पालिकेत पहिल्याच दिवशी भाजप नगरसेवकांना आयुक्तांना धारेवर धरलं। सभेवेळी रेकॉर्ड केलेलं राष्ट्रगीत लावल्यानं नगरसेवक संतापले। महापालिकेत तोंडानं राष्ट्रगीत म्हटलं जात नाही, हा राष्ट्रगीताचा अपमान निखिल वारेंनी आयुक्तांना सुनावलं। नागपुरात काँग्रेस नवनियुक्त नगरसेवकांकडून सभागृहाच्या बाहेर संविधानाची प्रत हातात घेत घोषणाबाजी। सभागृह संविधानानं चालावं, जनतेचे प्रश्न संविधानाच्या माध्यमातून सुटावेत अशी मागणी काँग्रेस गटनेते संजय महाकाळकर यांच्या नेतृत्वात घोषणाबाजी। नारायण राणेंविरोधात संजय राऊतांचं मानहानी प्रकरण। संजय राऊतांनी माझगाव कोर्टात साक्ष नोंदवली। पुढील सुनावणी 20 फेब्रुवारीला होणार। राऊतांचं नाव मतदार यादीत नव्हतं, त्यांना आपण निवडून आणलं असा दावा नारायण राणे यांनी केला होता। एप्स्टाईन फाईलमध्ये मोदींचं वारंवार नाव येतंय। एप्स्टाईन फाईलवरून राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा, तर पाटकर फाईलने नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर। निवडणुकीत टांगापलटी घोडे फरार करणार। तानाजी सावंतांचं वक्तव्य 2022 मध्ये जसं केलं त्याचीच पुनरावृत्ती करणार। तानाजी सावंतांची राणा जगदीसिंह पाटलांवर नाव न घेता टीका। नागपूरच्या महापौरपदी भाजपच्या नीता ठाकरे यांची निवड। 104 मतं घेऊन काँग्रेसच्या महापौर पदाच्या उमेदवार स्नेहल ठाकरेंचा मोठ्या फरकानं पराभव। स्नेहल ठाकरेंना केवळ 36 मतं मिळाली आहेत। जळगाव महापालिकेत भाजपच्या दीपमाला काळेंची महापौरपदी बिनविरोध निवड, तर शिंदेच्या शिवसेनेच्या मनोज चौधरींची उपमहापौरपदी बिनविरोध निवड। महापालिका स्थापनेपासून 17वा महापौर म्हणून दीपमाला काळे पदभार स्वीकारणार। अहिल्यानगर पालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या ज्योती गाडे तर उपमहापौरपदी भाजपचे धनंजय जाधव यांची निवड। महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने दोघांचीही बिनविरोध निवड। धुळ्याच्या महापौरपदी भाजपच्या मायादेवी परदेशींची निवड। मायादेवी परदेशींना 50 मतं मिळाली, तर राष्ट्रवादी अजित पवार आणि शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार गीता नवले यांना अवघी 13 मतं। एमआयएमच्या हसीना साजिद यांना 10 मतं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट। शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी आव्हाडांनी भेट घेतली आहे। मुंबई महापालिकेत शरद पवारांची राष्ट्रवादी महायुती सोबत। मुंबई महापालिकेतील शरद पवारांचे एकमेव नगरसेवक अजित रावराणे महायुतीत सामील। मुंबई महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी शिंदेंना पाठिंबा देण्याकरता एकत्र। ही सुरुवात आहे, शेवटपर्यंत ठाकरेंची सेना एकटीच राहणार, बाकी सगळे ठाकरेंच्या सेनेला सोडून जातील। मुंबई महापालिकेत शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत गेल्यानंतर नवनाथ बन यांची टीका। स्थानिक संस्थांचे निर्णय सत्ताधाऱ्यांच्या बाजूनच असतात, फक्त 1-2 जागा विरोधी पक्षाकडे राहतात। मनपा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यावरून पटोल यांची प्रतिक्रिया। राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी अधिकृत जाहीर प्रचार थांबला। 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान। उद्याच्या मतदानाआधी हालचालींना वेग येणार। पंढरपुरातील जिल्हा परिषदेच्या 8 गटासाठी तर पंचायत समितीच्या 16 गणांसाठी उद्या 309 मतदान केंद्रावर मतदान। मतदान प्रक्रियेसाठी 1700 अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोरच्या संवेदनशील भागात पोलिसांचा रूट मार्च। कायदा सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी रूट मार्चचं आयोजन। अफवांना बळी न पडता निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावा, पोलिसांचं आवाहन। धाराशिवमध्ये उद्या पार पडणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज। मतदान प्रक्रियेत अडथळा येऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात। पुण्यात मतदार यादीमधील नाव शोधण्यासाठी मताधिकार ॲप। जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांची माहिती। मतदारांचं संपूर्ण नाव किंवा मतदार ओळखपत्राचा क्रमांक नमूद करून नाव शोधता येणार। सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज। 18,18,000 मतदार मतदानाचा अधिकार बजावणार। 61 जिल्हा परिषद गटासाठी 221
आणि 122 पंचायत समिती गणासाठी 327 उमेदवार रिंगणात। रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज। 1693 मतदान केंद्रांवर उद्या मतदान होणार। 4286 मतदान यंत्र प्रक्रियेत सज्ज, तर मतदानासाठी 5455 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फौजफाटा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतपेट्या मतदान केंद्रांवर रवाना। जिल्हा परिषदेचे 50 जागा तर पंचायत समितीच्या 100 जागांसाठी उद्या मतदान आणि मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, तर जिल्ह्यात 810 मतदान केंद्रांवर होणार मतदान। विकासाला विरोध नाही, पण कामं कंत्राटदारांसाठी होतात। तुमच्या अवतीभोवती कंत्राटदार आहेत, शशिकांत शिंदेंची मंत्री शिवेंद्र राजेंवर टीका। तर कोट्यवधींच्या प्रकल्पावर कोर्टाचा ठपका, तरी आम्हाला ठेकेदारीचे धडे, शिवेंद्र राजेंचं प्रत्युत्तर। कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती। जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवलेंनी कोल्हापूर उत्तर आणि दक्षिणमध्ये केलेल्या नियुक्त्या थांबवल्या। अंतर्गत गोंधळामुळे 24 तासात नियुक्त्या थांबवण्यात आल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल विट्स आणि लगतच्या मोकळ्या जागेचा वादग्रस्त लिलाव प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी होणार। राज्य सरकारकडून चौकशी समितीमध्ये बदल। विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर चौकशी करणार। यवतमाळमध्ये जानेवारी महिन्यात 22 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। नुकसान, कर्जाचा बोजा आणि भाव नसल्याने शेतकरी हवालदिल। गेल्या खरीपात अतिवृष्टीने 6 लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा। शेतकऱ्यांना सरकारकडून मदत आणि उपाययोजनांची अपेक्षा। शहाजीबापू पाटलांनी इंग्रजीत बोलून दाखवली, काय झाडी काय डोंगर हा डायलॉग। व्हॉट अ ग्रीनरी अँड ट्री, व्हॉट अ माउंटन या डायलॉगमुळे लोक फोटो काढण्यासाठी माझ्या मागे लागतात। जिल्हा परिषद प्रचारात शहाजीबापू पाटलांनी सांगितला किस्सा। कल्याण डोंबिवली मनपाच्या नवनिर्वाचित काँग्रेस नगरसेवकांचा सत्कार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर बैठकीत प्रदेशाध्यक्षांना केडीएमसी संदर्भातील नियुक्त्यांचे अधिकार देण्याचा ठराव। पंतप्रधान मोदींची परीक्षा पे चर्चा 2026। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना कानमंत्र। जळगावच्या फेकरीमध्ये अतिक्रमण निर्मूलनाच्या कारवाईविरोधात ग्रामस्थ आक्रमक। ग्रामस्थांचा भुसावळ पंचायत समितीवर धडक मोर्चा। बीडीओंसमोर ग्रामपंचायतीने बजावलेल्या अतिक्रमणाच्या नोटिसा जाळून निषेध। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील बोरझर गावाची मधाचे गाव म्हणून निवड। ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी महत्त्वाचा उपक्रम। बोरझर, उकळा पाणी आणि प्रतापपूर येथील 30 मधपाळांना प्रशिक्षण।